शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. ड्रग्ज वगैरे आता रुटीन झालंय. ड्रग्ज माफियांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. गल्ली गल्लीमध्ये हजारो कोटींचे ड्रग्ज मिळतात. गोरेगाव नेस्को मधील प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. ड्रग्ज व्यावसायिकांच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून धडाकेबाज कारवाया सुरू. कोणीही वाचू शकणार नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा. एकाच दिवशी 3 हत्येच्या घटनांनी मुंबई हादरली. दादर, खेरवाडी आणि माटुंगा परिसरात 3 हत्या. कुठे पूर्ववैमनस्यामधून तर कुठे गाडी पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला. अमरावतीमध्ये प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 180 महिलांचं शोषण. 350हून अधिक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी MIMचा पदाधिकारी शहर अध्यक्ष हाजी इरफान खान याच्याकडनं नियुक्तीपत्र स्वीकारतानाचा फोटो समोर. महापालिका निवडणुकीवेळी ओवेसींच्या सभेदरम्यान स्टेजवर उपस्थित राहून रील शूट केली. मर्सिडीज कार घेऊन दे अन्यथा तुझा मृत्यू होईल असं म्हणत अशोक खरातने बांधकाम व्यावसायिकाकडनं लाटली आलिशान कार. गाडीची किंमत 90 लाखावर. अत्याचारी अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीमध्ये रवानगी. 4थ्या गुन्ह्यामध्ये 19 तारखेपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी. आम्ही SITला भेटायला गेलो तेव्हा सगळे गेट बंद केले होते. मात्र चाकणकर भगिनींना विशेष वागणूक कशी, कोण कुणाला फसवते तेच कळेना. प्रतिभा चाकणकरांच्या पोलीस चौकशीवरून सुषमा अंधारे यांचा निशाणा. अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूबद्दल अंजली दमानिया उद्या गौप्यस्फोट करणार. 1825 फोन नंबर्सवरून खरातच्या मोबाईलवर कॉल करणाऱ्या राजकारण्यांची नावं ऐकून धक्का बसेल, दमानियांचा इशारा. खरात प्रकरणामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांची नावं समोर येत आहेत. खरातचा एन्काउंटर करतील असं वाटतंय. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना शंका. तर काही पुरावे असल्यास चौकशी समितीकडे द्या, बावनकुळेंची प्रतिक्रिया. जावई यायला नाही तरी चालेल, मुलगी आली पाहिजे. भोंदू खरातच्या सासू पार्वतीबाई शिंदेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया. खरात त्याच्या ऑफिसमध्ये काय करायचं हे आम्हाला माहिती नव्हतं, पार्वतीबाईंची प्रतिक्रिया. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचा उत्साह. संसद भवन परिसरामध्ये पंतप्रधान मोदींकडून बाबासाहेबांना अभिवादन. देशभरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह राज्यपालांकडून चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन. दीक्षाभूमीसह चैत्यभूमी परिसरामध्ये जनसागर उसळला. चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाचं काम 95% पूर्ण. कोणती अडचण न येता काम पूर्ण होईल, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. तर महाविकास आघाडीच्या काळानंतर स्मारकाचं काम अद्याप नव्याने सुरू नाही, वर्षा गायकवाड यांची टीका. नितीश कुमारांकडनं बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द. राज्यसभा खासदारकी मिळाल्यानंतर नितीश कुमारांचा राजीनामा. भाजपचा मुख्यमंत्री होणार का याकडेही लक्ष. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.